तर भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची लूट करणारं आत्ताचं सरकार आहे अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। तर मुख्यमंत्री सिरियस माणूस नाही, नाना पटोलेंनी देखील ही टीका केली आहे। कट कारस्थान करणं त्यांच्यासाठी कौरवास्पद असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। मार्गाचा रस्ता गडचिरोलीपर्यंत घेऊन जायचं त्याचे टेंडर झाले आणि 40% अभाव, म्हणजे आता 1000 कोटीचं काम असेल तर 400 कोटी रुपये वरच्या वर अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडणारं सरकार राज्याच्या जनतेच्या पैशाची लोट माजून राज्यामध्ये महागाई निर्माण करण्याचं काम, या पद्धतीची व्यवस्था या सरकारने केलेली आहे। आणि म्हणून चुकीच्या माणसाच्या हातात राज्याचं सरकार आहे, भाजप प्रणित सरकार आहे। माणूस नाहीये महाराष्ट्रातला, पहिले असं मुख्यमंत्री आहे की त्यांना कुठल्याही घटनेचं घेणं देणं नाही। आपली खुर्ची आणि भ्रष्टाचार आणि कट करणं हे त्यांच्यासाठी गौरव आहे, कौतुक आहे, त्याचा अभिमान आहे। महाराष्ट्राच्या ज्या चाब्या आपण ज्या माणसाच्या हातात दिलेल्या आहेत त्या चुकीच्या माणसाच्या हातात दिलेल्या असं चित्र पाहायला मिळतं।